अहो पंढरीराया विनवितो तुझ अखंड संतरज लागो मज। भगवान परमपिता पांडुरंगाच्या असीम कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र दाताळा येथे श्रीमद भागवत ज्ञानेश्वरी पारायण, संगीत, श्रीमद भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह हा संपूर्ण सोहळा ज्यांच्या आशीर्वादानं चालत आहे असे परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी हरिभाऊ महाराज दाताळकर, तद्वतच आपल्या परिसराचं असणारं लाडकं भूषण आमचे हरिभक्त परायण मंगेश महाराज वराडे दाताळकर, काय या मातीचं भूषण आहे ते लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट, आपल्या कार्यक्रमाला लाभलेले उत्कृष्ट मृदंगाचार्य हरिभक्त परायण वैभव महाराज सुरोसे, गायनाचार्य हरिभक्त परायण कृष्णा महाराज, तद्वतच हरिभक्त परायण राम महाराज राजपूत, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक आणि त्याचप्रमाणे उपस्थित असणारा ज्यांच्या सुनियोजनात हा कार्यक्रम आरंभ झालेला आहे म्हणजे भगवान श्री पंढरीनाथ संस्थान दाताळा, समस्त भजनी मंडळ दाताळा व समस्त ग्रामस्थ मंडळ दाताळा या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने चाललेला हा श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संगीत श्रीमद भागवत, अखंड हरिनाम सप्ताह आणि दररोज वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या वाणीतून श्रवण होणारा कीर्तन सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजच्या सेवेसाठी भगवत चिंतनार्थ निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत चोखोबारा यांचा आहे आणि म्हणून या अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना पाहू। विठाला 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 प्रस्तावनेमध्ये विशेष सांगायचं झाल्यास, संगीत श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात। कथा वाचक आहेत हरिभक्त परायण सुश्री तेजस्विनी दिदी पाठक मलकापूर। त्याचप्रमाणे सदैव ज्या संतांची ज्ञानेश्वरी वाचक म्हणून शुभ आणि पवित्र उपस्थिती असते असे आमचे हरिभक्त परायण प्रभाकर महाराज खर्चे सेलगाव बाजार व हरिभक्त परायण श्री निवृत्ती महाराज कोळंबे तथा हरिभक्त परायण प्रदीप महाराज झांबरे आणि ज्यांचं प्रासादिक कीर्तन झालेलं आहे ते हरिभक्त परायण श्री पंढरीनाथ महाराज कोराळा बाजार या सर्व संतांच्या पवित्र उपस्थितीमध्ये दरवर्षी आपला हा सोहळा संपन्न होत असतो। सज्जनांनो, आता आपण अभंगाच्या प्रस्तावनेकडे येऊ आणि नंतर अभंगाचं चिंतन करू। विठाला 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 अहो पंढरीराया विनवितो तुझ अखंड संतरज लागो मज। चोखोबारायाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये संत चोखोबारायांनी परमेश्वराला पांडुरंगाला मागणी केलेली आहे। साधूची मागणी ही परार्थ असते, परोपकारासाठी असते आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मागण्या स्वार्थासाठी असतात, कारण आपण स्वार्थी आहोत। साधूने आपल्या जीवनामध्ये केव्हाही स्वार्थ जपला नाही, त्यांनी सदैव परमार्थ पाहिला आणि तुमच्या आमच्याकडून करून घेतला। चोखोबारायासारखे संत, चोखोबारायासारखे संत, पांडुरंगाचे लाडके संत, चोखोबारायांची भेट नाही झाली तर पांडुरंगाला सुद्धा करमत नव्हतं।
एवढा आदर्श आणि शुद्ध प्रेम संत चोखोबांच्या अंतःकरणामध्ये होते. कैतवरहितम प्रेम. आचार्य मधुसूदन सरस्वतीने आपल्या भक्ती रसायन ग्रंथामध्ये सुरुवातीलाच ही ओळ लिहिलेली आहे की साधूचं प्रेम कैतवरहित म्हणजे कपटरहित असतं. कारण साधूचं चारित्र्य, साधूचं चरित्र जे असतं ते अतिशय शुद्ध असतं. गोस्वामी तुळशी बाबाने साधू चरित्र सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल साधु चरित शुभ चरित कपासु निरस विशद गुणमय फलजा आसु. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. साधु चरित शुभ चरित कपासु निरस विशद गुणमय फलजा. साधु चरित शुभ चरित कपासु. साधूचं चरित्र शुभ आहे, शुभ्र आहे, शुक्ल आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. माऊली म्हणतात 12व्या अध्यायाच्या पहिल्या ओवी, जे जे ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. साधू चरित्र शुद्ध आहे, पवित्र आहे. मायेसारख्या मलाने, काम क्रोधाधिकासारख्या विकाराने त्यांचंच स्वरूपाला डाग लागलेला नाही, निरीच्छ आहे, स्वच्छ आहे. साधू चरित शुभ चरित कपासु. कापसासारखं शुभ्र आहे. कापसावर थोडी जरी शाई फेकली तर त्याच्यावरती डाग पडलेला दिसतो. पांढऱ्या कपड्यावरती आपण शाई फेकली, एखादा रंग टाकला तर काय होतं की त्याला डाग लागल्यासारखा दिसतो. पण ओरिजिनल कापूस किती शुद्ध आहे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट पुन्हा म्हणता साधू चरित शुभ चरित कपासु निरस विशद गुणमय फलजासु. निरस आहे, विषय रसरहित आहे. साधूच्या जीवनामध्ये विषय रसाचा आनंद नाही, ते विषय रसरहित आहे, निरस आहेत, विशुद्ध आहेत. निरेश विशद. विशद म्हणजे विस्तारपूर्वक. त्यांच्या चारित्र्यामध्ये एवढी मोठी व्यापकता आहे. गुणमय फलजासु, गुणवान चरित्र आहे त्यांचं. आणि अशा प्रकारचं संत चरित्राविषयी सांगितलेलं आहे. त्याच प्रकारचं चरित्र कोणाचं होतं? संत चोखोबांचं होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे हरिभक्त परायण वैकुंठवासी हरिभाऊ महाराज आणि आमचे त्यांचे सुद्धा गुरु ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज गुरुजी सांगायचे की साधू कसा असला पाहिजे. 4 गोष्टी साधूमध्ये असल्या पाहिजे: आचार, विचार, कृती आणि उच्चार. पहिल्या क्रमाला आचार आहे. आचार म्हणजे आचरण. ढाला विठाला काय साधू चरित्रेषु आचार प्रथमो धर्म असं नीतिकारांनी म्हटलेलं आहे. साधूच्या चरित्रामध्ये आचरण हा पहिला धर्म आहे. तुमच्याजवळ किती पुस्तकी ज्ञान आहे, तुम्ही किती विद्वान आहात, किती सांगण्यामध्ये चतुर आहात, त्याला महत्व नाही. फक्त महत्व आहे तुमच्या पाठीमागे तुमचं चरित्र काय आहे. चारित्र्याला फार मोठं महत्व असतं. आणि संत पुरुष जे असतात, साधू पुरुष असतात, ते चारित्र्यालाच फक्त जपत असतात, लक्षात ठेवा. आणि त्यांचं चरित्र त्यांचं सर्वस्व आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून आचरण असतं तर आचरणाप्रमाणे विचार. काय
आचरणाप्रमाणे विचार, आचार विचार, आणि नंतर शेवटी आहे उच्चार. जसं तुम्ही आचरण कराल, पालन कराल आचरणाचं, त्याप्रमाणे तुमचं चरित्र बनेल. त्याचप्रमाणे तुम्ही उच्चार म्हणजे शब्द बोध जगाला सांगाल. आचरण नसेल तर त्या बोधाला काही किंमत नाही. लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठल पर उपदेश कुशल बहुते जे आचरहि ते नर नघते. पर उपदेश कुशल बहुते जे आचरहि ते नर नघते. पर उपदेश कुशल बहुते रे जे आचरहि ते नर नघते. दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये पटाईत पुष्कळ सापडतील जगामध्ये, परंतु आचरण करून आचरणाप्रमाणे उपदेश करणारे क्वचित. बोले तैसाचा बोले तैसाचा बोले तैसाचा बोले तैसाचा त्याची वंदा मी पावले त्याची वंदा मी पावले. तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखा त्याची वंदा मी पावले त्याची वंदा मी पावले. तोची साधू ओळखा तोची साधू ओळखा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. काय उदाहरण सांगतो छोटस. श्रावणाचा महिना होता आणि संत गाडगे बाबा एका गावात आले. संध्याकाळची वेळ होती. बाबांना दिवसभर अन्न खायला मिळालं नाही. काय गाडगे बाबा म्हणजे विदर्भाचं एक रत्न, संत रत्न होते. आयुष्यभर ज्या व्यक्तीने पदापदाला पावला पावलाला आचरण करून दाखवलं आणि आचरणाप्रमाणे जगाला उपदेश केला. लक्षात घ्या. आणि एका गावात आले ते. बाबांना दिवसभर अन्न खायला नाही मिळाली, भिक्षा नाही मिळाली, भयंकर भूक लागलेली होती. गावामध्ये प्रवेश करायचा तर एक गावाच्या वेशीपाशीच एक ओटा होता, एक पिंपळाचा वृक्ष होता. त्या ओट्यावर काही माणसं बसलेली होती. विठ्ठला विठ्ठला असले ओटे असले वृक्ष प्रत्येक गावामध्ये असतात. आणि त्या प्रत्येक गावामध्ये असल्या ओट्यावर बसणारी माणसं खतरनाक असतात. ज्यांना काहीच काम नसतं, घरात काम नसतं, दारात काम नसतं, गावात काम नसतं, घरानं उपेक्षा केलेली असते, पाहणाराने उपेक्षा केलेली असते आणि तेही इतर लोकांची उपेक्षा करत दिवसभर कंटत असतात, काढत असतात. असाच ओटा पैठणला कुचरवटा म्हणून होता. कुचरवटा काय आम्ही ज्यावेळी षष्टीला जायचो त्यावेळी तो पर्यंत होता. पण आता मी विचारलं तर म्हणतात आता तो काढला. काय शेर झालं, मोठं बैलांग गाव होतं. प्रत्येक गावामध्ये अशी माणसं असतात. तिथं कुचरवटा होता, प्रत्येक गावामध्ये असतात. बाबा त्या ओट्यापाशी आल्यानंतर ते लोक हसायला लागले गाडगे बाबांना. गाडगे बाबांचे कपडे कुठल्या कुठं, सर्व चिंध्या लावलेल्या, मडकं डोक्यामध्ये अडकवलेलं आणि बाबांचं एका रंगाचा शर्ट नाही, एका रंगाची रुंगी नाही, एक नाही,
चित्र चित्र विचित्र वेश अंगावरती धारण केलेला. अरे जीवन फार सखोल असतं, लक्षात ठेवा. साधूच्या जीवनाचा कोणालाही अंत लावता येत नाही. ईश्वराच्या अवताराचा अंत लावता येईल, पण साधू जीवनाचा अंत लावता येत नाही. साधूचं जीवन एवढं व्यापक असतं, जेवढं व्यापक असतं तेवढं उदार असतं, तेवढं उदात्त असतं. विठ्ठला विठ्ठला माणसं दिसले म्हणून बाबांनी त्यांना विचारलं, अरे गड्यांनो, नाही का या गाडग्याला नाही का अतिशय भूक लागलेली आहे, या गाडग्याला अतिशय भूक लागलेली आहे, मला भूक लागलेली आहे, भोजनाची व्यवस्था होईल का? आता मी तुम्हाला सांगितलं अगोदर, ती वाट्यावरची बसलेली माणसंच खतरनाक होती. त्यांच्या घरी काही खायचं प्यायचं नव्हतं अशातला प्रश्न नाही, पण दुसऱ्याचं घर दाखवणारी माणसं, स्वतःवरती कोणतं वजन घेणारी, दुसऱ्याकडे बोट करणारी, अंगुली निर्देश करणारी. म्हणाले आमच्या गावामध्ये समोरच्या गल्लीमध्ये सध्या सुद्धा पोथी चालू आहे महाराज, फार भाविक लोक आहेत त्या पोथीमध्ये. काय आणि तुम्ही तेथे गेल्यानंतर भोजनाची व्यवस्था होईल आणि पोथी ऐकण्याची सुद्धा व्यवस्था आहेच. बाबांना वाटलं बरं आहे. काय त्यांना असं वाटलं, चला आपल्यासारखे कोणीतरी वैष्णवाचं घर आहे, वारकऱ्याचं घर आहे, तिथं आदरानं 2 तुकडे मिळतील, भोजनही मिळेल, आणि जर भोजन झाल्यानंतर पोथीला सुद्धा ऐकायला बसेल मी थोडा वेळ. विठ्ठला विठ्ठला खरोखर तिथं पोथी चालू होती, घरही होतं. त्या माणसाचं नाव सांगितलं, तो माणूसही त्या घरचाच होता. या ओट्यावरच्या लोकांनी सांगून दिले, आणि सांगून दिल्यानंतर गेले बाबा तिथे. त्या माणसाच्या घरी पोथी चालू होती, पण इतकी गरिबी होती, पोथी ऐकणाऱ्यानं तिथं थोडं भोजन नेऊन त्यांना भोजन खाऊ घातलं. तो फार उदार होता, चांगला होता, पण परिस्थितीनं घायल झालेला होता. परिस्थिती फार गरिबीची होती. परिस्थिती गरिबीची होती. मन श्रीमंत होतं त्याचं, खूप श्रीमंत मन होतं. मोठमोठ्या लोकांनी पोथ्या लावल्या नाही, पण त्या गरीब माणसानं पोथी लावली होती. ज्यांच्याजवळ भरपूर काही परमेश्वरानं दिलेलं आहे, परंतु त्यांना काही सत्कर्म किंवा परमार्थ करण्याची वासना होत नाही. हे अनंत जन्माचं मागचे संस्कार किंवा पुण्यही असते. आणि पहा तेथे बाबा गेले, आणि पंडितजी होता एक पोथी वाचक, तो पोथी वाचत होता. पोथी वाचत असताना बाबांना भूक लागली होती. बाबाने आरोळी केली, अरे बाबांनो, या गाडग्याला भयंकर भूक लागलेली आहे, भोजन असेल तर द्या, भाकर द्या, रोटी द्या, चपाती द्या, काही द्या, पण द्या खायला, पोटाला भूक लागलेली आहे. आता लोक तुमच्यासारखे असेच बसले होते शांत पोथी ऐकत. त्यावेळी पंडित होता, जो वाचणारा, जो पोथी वाचक होता, त्याला इतका क्रोध आला, आणि त्याने वाचकाला, ऐकणाऱ्यांना म्हटलं, अरे कोण मूर्ख आहे, पोथीमध्ये विक्षेप करत आहे, मधात बोंबलत आहे, ओरडत आहे, जा लवकर पहा, आणि लगेच त्याला अंगणातून 2 धक्के देऊन हाकलून द्या अंगणातून. सामान्य माणूस होता का? सामान्य व्यक्ती होते का? ते संत होते. परंतु बिचारे साधे सिधे माणसं ऐकणारे, ज्यांना जास्त देवाचा परिचय झाला त्यांना देवाचं महत्व नसतं. ज्याला जास्त मंदिराचा परिचय झाला त्यालाही मंदिराचं महत्व नसतं, लक्षात ठेवा. ज्याला जास्त पोथीचा परिचय झालेला आहे तो सुद्धा पोथीला कंटाळलेला असतो, त्यालाही तेवढं महत्व राहत नाही. आणि बिचारे ते श्रवण करणारे श्रोते, त्यांची हिंमत झाली नाही. पण पोथी वाचणारा म्हणाला, मी तीनदा सांगतो की समोर कोणीतरी आलेला आहे, विक्षेप करत आहे, जा त्याला बघा, 2 धक्के मारा, काढून द्या. परंतु प्रत्येकानं ऐकलं होतं की गाडग्याला भूक लागलेली आहे. गाडगे महाराजांना भूक लागलेली आहे. अरे काही असेल खायला तर द्या, मला फार भूक लागलेली आहे. आणि पोथी वाचक असा म्हणू लागला, त्याला हाकलून द्या, हे करून द्या, ते करून द्या, विक्षेप होत आहे. बाबा म्हणाले, अरे माझ्या पोटामध्ये इतका विक्षेप झालेला आहे, काय सांगू तुम्हाला.
माझ्या पोटामध्ये भुकेनं एवढा विक्षेप उठलेला आहे, आता मला भोजन केल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी सामान्य माणसाची हिंमत झाली नाही त्या साधूला बोलायची किंवा अंगणातून काढून द्यायची. ते पाप भिरू असतात साधारण माणसं. ज्यांना पापाची जास्त ओळख झाली आणि पुण्याची जास्त ओळख झाली, त्याला पापाचंही महत्त्व राहत नाही आणि पुण्याचं महत्त्व राहत नाही. आणि जो पाप पुण्याच्या पोथ्या वाचत असतो नेहमी, त्याला तर अजिबात महत्त्व राहत नाही. विठ्ठला विठ्ठल अरे तुम्ही एखाद्या मंदिरात गेले आणि पायाखाली तुळशीचं पान आलं तर उचलून कपाळाला लावता, पुसून घेता, खिशात ठेवा. बाप देवाचं आहे, हे देवावरचं फुल आहे, देवावरचं पान आहे. आणि देवाजवळ राहणारे रोज तुडवतात पायाने, ते तुळशी तुडवतात, बेलपत्र तुडवतात, फुलं तुडवतात, निर्माल्य तुडवतात. त्यांना महत्व आहे का? रोजच्या जास्त अतिपरिचयात अवज्ञा म्हटलेले. अतिपरिचय झाला की अवज्ञा होऊ शकते. अरे बाबांना भूक लागलेली होती, शेवटी तुमच्यासारखे बसलेल्या लोकांची हिंमत झाली नाही साधूला काढून द्यायची. तुम्हाला भीती होती, वा साधूला आपण हाकललं किंवा काही वाईट बोललो तर पाप लागेल, आपल्याला दोष लागतील. परंतु पोथी वाचणारा जो पंडित होता तो म्हणला तुमच्याकडून नाही होणार, तो तसा शांत बसणार नाही, तसा ओरडणं त्याचं बंद होणार नाही. स्वतः उठला आणि बसलेला पाट हातात घेतला आणि जसा घेतला हात तसा तो तिथं आला. कुठे? दरवाजात. बाबा उभेच होते पायरीवर. आणि त्यानं पाट घेतला आणि बाबाच्या डोक्यात मारणार तर बाबाने असा त्या ठिकाणी पाट धरला. आणि पोथी चालू होती एकनाथी भागवताची, आणि त्याच्यामध्ये भक्ताची करुणा हा विषय होता. भक्ताच्या हृदयात काय करुणा असते तो करुणेचा विषय सांगत होता. तुमचे सारखे ऐकणारे रडत होते. एक नाही, रडवणं हसवणं काय त्या ठिकाणी साधुताच असते नाही, ती कला सुद्धा असते. विठ्ठला 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 विठ्ठला. बाबांना एवढंच म्हटलं, हे सांगितले की नाथानी करुणा दुसऱ्याच्या डोक्यात पाट घालायचा. साधू आहेस की सैतान आहेस? डाकू आहेस का मला मारायला लागला तू? अरे पोथी सांगतो ना जगाला आणि करुणेचे धडे शिकवतो, आणि तुझी करुणा हीच आहे का दुसऱ्याला मारण्याची? आपोआप पाठ हातातून गळून पडला. आणि गाडगे बाबाच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आयुष्यभर गाडगे बाबांच्या सारखी सेवा केली, पुन्हा कधीच पोथी वाचली नाही. म्हणजे पोथी वाचणारे जास्त बिघडलेले का न वाचणारे? विठ्ठला विठ्ठला हो, पोथी किती वाचा, पण पोथीप्रमाणे अनुकरण करणं हा साधूचा धर्म आहे. बाबांना तो नतमस्तक झाला आणि पुन्हा सांगितलं पोथीवरती कधीच बसणार नाही. जी सेवा सांगितली, आयुष्यभर गाडगे बाबांच्या सानिध्यात राहून आयुष्य सेवा केली. सर पोथी वाचून सांगून कळाली का? ज्यावेळी संत भेटले कोणत्या का रूपानं होईना त्यावेळी पोथी कळाली आणि म्हणून सेवा धरली. पोथी कळाल्याशिवाय सेवा करता येत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि अशाच करुणामय करुणा प्रधान असणाऱ्या महावैष्णव सुखोबारायांनी पांडुरंगाला जी विनंती केली ती पहिल्या चरणामध्ये, पंढरीराया विनवितो तुम्हा, पंढरीराया विनवितो तुम्हा, पंढरीराया विनवितो तुम्हा, पंढरीराया
पंढरीराया विनवितो तुझ अखंड संतरज लागो मज. संत चोखोबारायांनी विनंती पांडुरंगाला केलेली आहे. विनंती कोण कोणाला करत असतो? जो कनिष्ठ आहे तो श्रेष्ठाला विनंती करत असतो. जो लहान आहे तो मोठ्याला विनंती करत असतो. जो भक्त आहे तो भगवंताला विनंती करत असतो. जो शिष्य आहे तो गुरुला विनवणी करत असतो. लक्षात ठेवा. आणि जो स्वार्थी आहे, ज्याच्याकडून स्वार्थ साधायचा, तो कोणालाही विनंती करू शकतो, त्याला काही हे नाही. म्हणून चोखोबारा एक प्रामाणिक संत आहे. लक्षात ठेवा. अतिशय कठीण अवस्थेमध्ये ज्यांचं जीवन व्यतीत झालं, खायची सोय नाही, पियायची सोय नाही, दुसऱ्याच्या घरी मजदुरी करायची आणि मजदुरी करून दिवसभर मजदुरी करायची, रात्रभर परमार्थ करायचा. झोपेच्या वेळी झोप नाही, भुकेच्या वेळी भोजन नाही. इतकं कठीण अवस्था त्यांचं जीवन होतं आणि संपूर्ण जीवन परमेश्वरावरती निर्भर. काय तो जसा ठेवील तसं त्यांचं जीवन. विठ्ठल 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 चोखोबांच्या घरी पत्नीचं बाळंतपण आलं, ज्याला आपण आधुनिक भाषेमध्ये डिलिव्हरी म्हणतो. विठ्ठल 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 आणि त्यावेळी काय डॉक्टर नव्हते की तारीख द्यायला अमक्या तारखेला ही डिलिव्हरी होईल बा, असे काही डॉक्टर वगैरे नव्हते. डॉक्टर होते पण असे वैद्य लोक होते त्या काळामध्ये. त्या काळामध्ये बाळंतपण करणाऱ्या अशा काही स्त्रिया असायच्या, दाईन म्हणायच्या त्यांना, आणि त्या बाळंतपण करायच्या स्त्रियाच्या. तर चोखोबांच्या घरचं बाळंतपण आलं बायकोचं, आणि वारी सुद्धा त्याच वेळी आली. नित्य नेमाची वारी, न चुकणारी वारी चोखोबारायांची. 15 दिवसाला येणारी पंधरवाडी एकादशीची वारी, त्यांच्या प्रत्येक एकादशीला वारी करायची. आणि असेही ते पंढरपुरातच पडलेले असायचे नेहमी भजन करत. आणि मग त्यांनी तयारी केली वारीची. बाई म्हणाली, एवढ्या वारीला नाही गेलं तर चालत नाही का? माझी अशी अडचण आहे, 2-3 दिवसामध्ये माझी केव्हाही प्रसूती होऊ शकते, केव्हाही डिलिव्हरी बाळंतपण होऊ शकते, आणि मला असं वाटतं की आपण एवढी वारी सोडावी. ते म्हणे, मी तुला सोडू शकतो पण वारीला नाही सोडू शकत. विठ्ठल विठ्ठल ज्याच्या हृदयामध्ये परमार्थाचा शुद्ध सात्विक भाव आहे, त्याविषयी सुद्धा तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. जया परमार्थाची चाड, जया परमार्थाची चाड, तेने झाडावे गाड, तेने झाडावे गाड, धरुणी भजनाची झाड, धरुणी भजनाची झाड, नित्याने मादरे साठी मांडी परते गावी, साठी मांडी परते गावी, हो नित्याने मादरे साठी मांडी परते गावी, साठी मांडी परते गावी. जया परमार्थाची चाड, तेने सांडावे निगाड. सांडावे म्हणजे त्यागावे, निगाड म्हणजे हा प्रपंच आणि प्रपंचातले सर्व विषय. काय धरुणी भजनाची चाड, नित्य नेम आदरे. त्यांचा नित्य नेम होता, वारी हा त्यांचा नित्य नेम होता. बायकोनं खूप विनंती केली, तुम्ही गेल्यानंतर माझं कसं होईल? काय पांडुरंगाची इच्छा आहे म्हणाले. जसं होईल तो तसा पांडुरंगच करणार आहे. माझी वारी चालवणाराही तोच आहे
आणि तुझंही जीवन आणि बाळांपण चालवणाराही तोच आहे. त्याला जे करायचं ते करेल. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. अरे बोलणं किती सोपं आहे, करणं फार अवघड असतं. लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला अरे अखंड हरिनाम सप्ताह की नाही. तुमची नेहमीची काय सवय आहे, कीर्तन सुरू झालं की यायचं, कीर्तन संपलं की जायचं. पण एक नाही म्हणत असं की अखंड हरिनाम सप्ताह तर घेऊ रात्रभर विना करू नामस्मरण. आतापर्यंत एवढ्या वर्षात तुम्हाला अजूनही सद्बुद्धी झाली कोणा? सोपं आहे का? फार अवघड आहे. लक्षात ठेवा. संत किती जरी अवघड असेल ते सोपं समजून आचरणात आणतात. वारी आहे, वारी चुकायला नको. विठ्ठला 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 आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जोगा परमानंद नावाचे एक संत होते. पंढरपुरापासून त्यांचं काही फारसं दूर गाव नव्हतं. शेवटी ते थकले. कधीही आयुष्यभर वारी चुकवली नाही. आणि एक वारी आली तर त्यांना वाटलं देवा मला आता उठता येत नाही, चालता येत नाही, आणि माझी वारी आता चुकल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरा तुला एकच विनंती आहे, ज्या वारीला मी आता आलो त्या वारीला मला तिथंच आपल्या स्वरूपामध्ये सामावून घे, कारण माझ्याकडून आता होत नाही. शेवटी काय झालं, जोगा परमानंदजी असा विचार करत होते. त्यांना चालता येत होतं, पण असं 5, 10, 15, 20 फूट चालता येत होतं, लगेच बसायचे. मग एके दिवशी ते विचार करत होते, उद्या एकादशी होती, त्यांच्या गावापासून 1-1.5 दिवसातच एका पंढरपूरला पोहोचता येत होतं. दुसरा एक वारकरी आला आणि तो वारकरी म्हणाला, का हो वारीला यायचं नाही का? वारीला तर यायचं, पण आता काय शरीर साथ देत नाही, माझ्याकडून चालणं होत नाही, मी 5-50 पावलं सुद्धा चालू शकत नाही. एवढी वारी जर तुमची करायचीच इच्छा आहे अंतःकरणातून, तर थोडं मी सहकार्य करतो. माझ्या खांद्यावर हात ठेवून चाला तुम्ही हळूहळू, पण तुमची वारी मी एवढी पूर्ण करतो. तो म्हणला देवा एवढी वारी जर पूर्ण झाली ना, तर पुढच्या वारीला मी वाचतो किंवा नाही हे मला सांगता येत नाही, मी इतका थकलेलो आहे. शेवटी तो वारकरी आणि वारी एकादशीच्या आदल्या दिवशी दोघं निघाले. त्या वारकऱ्याच्या खांद्यावरती हात आणि त्या वारकऱ्याची पहिल्या पडश्या असायच्या. जुन्या वारकऱ्यांना माहीत आहे काय असायच्या, पहिल्या पडश्या असायच्या. खांद्यावर टाकली की दोन्हीकडूनच सामान ठेवता यायचं, आणि असं दोन्हीकडून सारखं सामान ठेवायचं. बॅलन्स झाले की चालले, सारखं बॅलन्स करायचं फक्त दोन्हीकडून. काय आम्ही स्वतः पाहिलेल्या त्या काय म्हणतात त्याला, पडशी पाहिलेल्या आहे, खांद्यावर वाहिलेल्या आहेत. विठ्ठला विठ्ठला अरे सुरुवातीला ज्यावेळी आम्ही कीर्तन करायला जायचो त्यावेळी पत्रिका छापत नव्हते सप्त्याचे, आणि थोडे शहाणे झाल्यानंतर मग हाताने लिहायचे कागदावर पत्रिका. अशा तोंडीत झाकून द्यायच्या तारख्या. तुमची 12 तारीख, त्याची 13, त्याची 14, ज्यानं तारीख घेतली त्यानंच लक्षात ठेवायची आपली तारीख किती आहे. याचा फोन काय याचं काहीच नव्हतं. आणि सोबत पटका न्यायचा किंवा आपलं धोतर शर्ट असेल ते न्यायचं, पिशवी नाही. काय ते धोतर असायचं ते कमराला गुंडाळून घ्यायचं, पटका काखात मारून घ्यायचा, याची पिशवीन खायचं काय. तसंच जायचं. काही नाही तर पटकेत नव्हते, 2 धोतर असले की 1 धोतर नेसायचं आणि 1 धोतर त्या ठिकाणी एका धोतराचा पटका बांधायचा. अजून एक संत आहेत इकडे आपल्या खानदेशात, काय नाव आहे त्यांचं, पोपट महाराज. विठ्ठला विठ्ठला कारण
आम्ही जवानीमध्ये असताना ते ना आम्ही सोबत राहिलेलो त्या परिसरात त्यांच्या. बरं का, पोपट महाराजांना जास्त नाही, कधी कधी त्यांची माझी भेट व्हायची. एक रवंजे नावाचं गाव होतं, तिथे नामदेव महाराज नावाचे महाराज होते आणि मी त्या नामदेव महाराजांच्या भेटीला जायचो. चांगले सज्जन वैष्णव होते, साधू वृत्तीचे होते आणि ते पोपट महाराज नेहमी यायचे. तिथं आमच्या भेटीगाठी व्हायच्या. ज्या व्यक्तीनं कधी पटकाच वागवला नाही, धोतरच बांधायचं पटका म्हणून, आजही तेच नियम चालू आहे. इतका त्याग आहे. विठ्ठला विठ्ठला जोगा परमानंदजीला भेटलेला वारकरी आणि कसं तरी बसत उठत हळू पंढरपुरापर्यंत तो वारकरी घेऊन गेला. अगोदर म्हणाले आपण चंद्रभागेचं स्नान करू, हे की नाही. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा आधी तिथला नियम आहे. आणि मग तिथं स्नान केलं आणि वारकरी म्हणाला वा, पुंडलिकाच्या मंदिराजवळ उभे राहिले. त्यावेळी एवढी दाटी गर्दी नव्हती, डायरेक्ट मंदिर दिसायचं. पुंडलिकाच्या मंदिराच्या समोरून सरळ दिसायचं, आजही दिसते. परंतु सांगितलं पा, ते देवाचं मंदिर इथपर्यंत आपण तुमचं काम केलं, आणलं बाबा इथपर्यंत, पण इथून तिथपर्यंत आता तुम्ही जा. नाही म्हणे मला आता इथपर्यंत आणलं तर मंदिरापर्यंत सोडा, तुम्ही असं कसं काय मदत धोका देऊन राहिले. नाही, धोका द्यायचा प्रश्न नाही. पंढरीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर वारी झाली म्हणून समजा. मंदिरात पोहोचो न पोहोचो, कळत जरी दिसला तरी वारी झाली म्हणून समजायची. आणि अशा प्रकारचं त्यांच्या खांद्यावरती हात होता आणि खांद्यावरचा हात उचलला आणि पाहिलं त्यांनी समोरासमोर दोघं एकमेकाच्या बाजूला उभे, परंतु नंतर कोणीच नव्हतं तिथं. कोण करून दिली वारी? पांडुरंगाने. पांडुरंगच वारकरी होऊन जोगा परमानंदजीची वारी करून दिली. ही वैष्णवाची अनन्य निष्ठा असते आणि त्याचं हे फळ आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा प्रारंभ अहो शब्दातून झालेला आहे. जिथे अत्यादर असतो तिथे अहो म्हटल्या जातं, जिथं आदर नसतो तिथे आर्य म्हटल्या जातं, जिथे बिलकुलच आदर नाही तिथे कार्य म्हटल्या जातं. कार्य आर्य अहो. स्त्री असते, पतीवर जर तिचं खूप प्रेम आहे, पतीला ती आदर्श समजते, तर ती सुद्धा अहो शब्दाने बोलते की अहो असं म्हणते अगोदर. काय आता मनात आदर असो नसो, परंतु परिपाटी बोलण्याची प्रथा आहे म्हणून कोणी प्रथा म्हणून अहो म्हणतं. परंतु प्रथा म्हणून अहो असं म्हटलेलं नाही चोखोबारायांनी. चोखोबारायांनी आपल्या अंतकरणातील अहो या शब्दाने प्रेमलक्षणा आदर्श भक्तीचं उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. काय अरे पांडुरंगा नाही म्हटलं, विठ्ठला विठ्ठला. त्यांना भगवत भक्ती घडलेली आहे, आपल्यालाही भगवत भक्ती घडावी म्हणून साधू एवढे लहान होतात, ते आपल्यापेक्षा महान आहेत, परंतु आपल्यासाठी इतके लहान होतात. काय सांगावं? विठ्ठला विठ्ठला तृणादपि सुनीचेन वृक्षादपि सहिष्णुना अमानेना मानदेन कीर्तनीयो सदा हरिः. तृणादपि सुनीचेन, काय परमेश्वराच्या पुढे, साधू संतांच्या पुढे, या तुमच्या समाजाच्या पुढे आपल्याला काडीची, गवताच्या काडीला किंमत असेल पण त्याच्याही पेक्षा लहान होण्याचा प्रयत्न करा. तृणादपि सुनीचेन वृक्षादपि सहिष्णुना, वृक्षाही पेक्षा ते सहिष्णू आहेत. काय वृक्ष कसा सहिष्णू आहे याचं उदाहरण माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये दिलेलं आहे. विठ्ठला लावणी दयाने केली जो खांडावया घाव घाली, दोघा दे एक सावली वृक्ष दैसा. ही वृक्षाची सहिष्णुता आहे. अरे ज्यानं वृक्ष लावला
आणि तो वृक्ष मोठा झाल्यानंतर गर्द सावली त्याच्या खाली आहे थंडीगार, तोही येऊन झोपला तर त्यालाही ती सावली लावणाराला. एखादा कुऱ्हाड घेऊन तोडायला आला आणि पाहिलं थंडी सावली आहे, थोडीशी झोप घेऊन नंतर तोडू, त्याला तोडणाराला सुद्धा वृक्ष ती सावली देणार. ही वृक्षाच्या अंतर्गत असणारी सहिष्णुता आणि तीच सहिष्णुता वैष्णवाच्या हृदयात असते. विठ्ठला विठ्ठला जसा त्यांनी देवाला विनंती केली, संत आपल्यालाही विनंती करतात परमार्थ करा म्हणून. विठ्ठला विठ्ठला कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतु विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतु विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हो कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतु विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव. कोणाला हात जोडतात? तुमच्या आमच्या सारखे. अरे आपण हात जोडायच्या लायकीचे आहेत का? साधू संतांनी आपल्या पुढे येऊन हात जोडायचे कशासाठी? तुमच्या उद्धाराची तळमळ आहे आणि म्हणून तुमच्या पुढे सुद्धा येऊन हात जोडतात. काय कर जोडून विनवते तुम्हा. अरे बाबा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आयुष्याची आयुष्य नाही, जन्माची जन्म विषयामध्ये आपले गेले, विषय भोगामध्ये गेले. पण एवढा तरी जन्म विषय भोगाला सारून त्या ठिकाणी माझ्यासाठी द्या आणि वासुदेव वासुदेव म्हणा. एवढी विनंती जनतेला करतात, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला करतात. एवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांचं असतं, पण तुमच्या आमच्या उद्धारासाठी एवढे लहान होतात. विठ्ठला माझ्या एक अनुभवाचा विषय सांगतो तुम्हाला. साधू कसे विनंती करतात आणि कसे दयाळू असतात. काशीला आम्ही शिकायला असताना नवरात्रीमध्ये नवरात्रीचं देवीचं अनुष्ठान करण्यासाठी विंध्य पर्वतात जायचो. तिथे विंध्यवासिनी देवी आहे. 3 देव्या आहेत. काली खोमध्ये काली माता आहे, अष्टभुजी माता पहाडावर आहे महासरस्वती, आणि विंध्याचल निवासिनी महालक्ष्मी गंगेच्या काठावर आहे. अशा 3 ठिकाणी 3 देवी आहेत. मग अनुष्ठानासाठी जायचं नवरात्रीमध्ये. हिंदीमध्ये भक्तमालजीने नाभाजीने भक्तिमाल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या भारताच्या सर्व संतांचे चरित्र आहे. नाभाजी आंधळे होते, परंतु त्यांनी सर्व संतांचं चरित्र लिहिलं. कसं लिहिलं? ते एवढे अधिकारी पुरुष होते, जसं माऊलीची स्मरण केलं की संपूर्ण माऊलीचा चित्रपट त्यांच्या समोर यायचा. काय ते आंधळे होते, चित्रपट त्यांच्या समोर यायचा आणि जसे जसे ते सांगायचे माऊलीचा जन्म कसा झाला, कोणाच्या पोटी झाला, कोणत्या गावात झाला, त्यांनी काय केलं, हे सर्व चरित्र लेखक लिहून काढायचं आणि ते सांगायचे. किती मोठी विशेषता आहे. संपूर्ण ज्या साधूचं उच्चारण केलं, ज्या साधूचं स्मरण केलं की त्याचा संपूर्ण जीवनपट, त्याचं चरित्र त्यांच्या समोर यायचं आणि ते लिहायचे. अरे किती महान तपश्चर्या असेल त्या लोकांमध्ये. काय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगत होतो ती उदाहरण की साधू किती लहान होतात. आम्ही तिथे जात होतो. त्या भक्तिमाल नावाच्या ग्रंथावरती एक वैष्णव संत होते, बैरागी संत.
आणि त्या ग्रंथावरती काहीतरी भाष्य या टिप्पणी लिहित होते आणि एकांतात आलते लिहिण्यासाठी. जंगलातल्या गोष्टी बंगल्यात बसून लिहायच्या नसतात. आता लेखक असतात ते बंगल्यात बसतात आणि जंगलातल्या गोष्टी लिहितात आणि म्हणून त्या लिहिलेल्या गोष्टी प्रामाणिक नसतात. साधू जे चरित्र करतात ते चरित्र ते प्रत्यक्ष करून लिहितात, लक्षात ठेवा. म्हणून अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मी तिथं मारुतीचं मंदिर होतं जंगलामध्ये, अति घनदाट अरण्य आणि कोणाचा विक्षेप होऊ नये. तिथे एक पाण्याचा झरा होता आणि मारुतीचं मंदिर म्हणून नाही, एक छोटासा वटा होता. निंबाच्या झाडाखाली मारुती राय होते आणि मी बाजूला एक छोटीशी पर्णकुटी बनवली बसण्यापुरती आणि त्याच्यामध्ये माझा नित्य नियम करायचो. पलीकडे थोड्या बाजूला गेल्यानंतर एक दिवस मी सहज फिरायला गेलो तर तिथे एक महात्मा राहत होते. ते भक्तिमाल नावाच्या ग्रंथावरती काहीतरी लिहित होते, भाष्य लिहित होते आणि सहज मी गेल्यानंतर मलाही कळालं आणि मी त्यांचं नाव ऐकलेलं होतं. तिथं एक साधू होता. मी विचारलो कोण आहे, मला ते अमके अमके आहेत. आणि मला वाटलं अरे बापरे, इतके मोठे संत. त्या काळामध्ये आम्ही तिकडे राहायचो त्यावेळी ते प्रसिद्ध होते. गेलो, त्यांचं दुरून दर्शन घेतलं. ते कोणाला स्पर्श करू द्यायचे नाही, अंतरून दर्शन घेतलं. आणि मला वाटले कहाँ से आए भैया, कहाँ रहते हो? हमने कहा हनुमान जी के पास रहते हैं। बाबा जी आपकी कृपा से थोड़ा सा छोटा सा अनुष्ठान करने के लिए। अरे बड़ी बहुत अच्छी बात है। बोले साधु ने अनुष्ठान करना ही चाहिए, तपस्या तो साधु का जीवन है, धर्म है बोले. असे ते मला चांगला 2-4 शब्दामध्ये उपदेश केला. बोले बेटा तू जहाँ पे बैठा है ना, उसी के बगल में और एक साधक बैठा है. 200-300 फीट पर एक वृक्ष के नीचे वो बैठा है बेचारा, बहुत तपस्वी है, खाता नहीं पीता नहीं, क्या खाता है क्या पीता है पता नहीं, लेकिन तपश्चर्या कर रहा है. आणि नंतर काय झालं की निरोप आला, मी तिथंच होतो. निरोप आला की ते महात्मा तपश्चर्या करायचे, खाया प्यायची व्यवस्था नव्हती. आता हा शरीर आहे, जीवन आहे, अन्नमय प्राण आहे. अन्न खाल्लं तरच हे वाचतो, नाही तर वाचत नाही. लोक म्हणतात 45 दिवस अन्न खाल्लेलं आणि पाणी पिलं शक्य नाही, ते वाचू शकत नाही. काय अन्न नाही खाल्लं तरी चालतं, 42 दिवस मनुष्य पाण्यावरती वाचू शकतो, चालतं. त्याच्या पुढे कधी काय होईल हे सांगतात. हे आज अनुभव आहे की मी तुम्हाला काही कोणाचं ऐकलेलं सांगत नाही. 41 दिवस 42 दिवस केवळ जलावरती आपण राहू शकतो, पण जल मात्र पाणी प्यावं लागेल, लक्षात ठेवा. आणि नाही पिलं तर चालणार नाही. आणि मग त्याने मला म्हटलं की उधर अशा गोष्टी चालू होत्या. तर तिकडून निरोप आला, बाबाजी वो जो साधक तपश्चर्या कर रहा है ना वो बेशुद्ध हो गया. बाबाजीने ओळखलं की अन्न पाणी न मिळाल्यामुळे होऊ शकतो बेशुद्ध झालेला आहे, बेशुद्ध झालेला आहे. अरे बोले उनके खाने पीने की व्यवस्था करो भैया, कोई ना कोई. सांगून दिलं. आता आम्ही स्वतः ऐकल्यानंतर आमच्याजवळ होतं थोडंसं फळ फ्रूट वगैरे होते. आम्ही शोधलं, नंतर रात्र झाली, शोधलं ते सापडलेच नाही. आणि रात्री काय झालं, ते जे बाबा होते, मोठे महान संत होते, कोणीतरी बदमाश लोकांनी त्यांना मारलं आणि त्या दरीत फेकून दिलं. त्यांनी कोणाचं काहीच वाईट केलं नसेल, पण काय कोणाचा राग होता, त्यांना मारला आणि खाली असं दरीमध्ये 100-150 फूट दरी खोल होती, त्यात फेकून दिलं. आणि दररोजचे लोक येणारे, सकाळी दर्शनाला येणारे, त्यांचे थोडंसं प्रवचन करायचे. पाहतात तर बाबाजी नाही तिथे. मलाही कळालं की बाबाजी नाही. इकडं तिकडे शोध केला, त्यांचे पुस्तकं वह्या पेन ते सर्व तिथंच पडलेलं होतं, पण ते दिसत नव्हते. मग झाडाच्या पालव्या अशा मोडलेल्या होत्या, जसं त्यांना तिकडून फेकून दिलं, त्यांच्या शरीरामुळे ते छोटे मोठे झाडं मोडून गेले, खाली गेले, पडले. अरे म्हटलं नक्की हा रस्ता पडलेला आहे, खाली नक्की बाबाजी आहे. गेले तर पाहतात की खरोखर तिथं पडले होते. त्यांना अंगाला कडचडलेलं होतं, 1-2 ठिकाणी पाय पंक्चर झालेले होते, फेकून दिलं होतं त्यांना तिथे. आणि जसे हे माणसं गेले, त्यांना उठवलं. अरे बोले मुझे कहाँ ले जा रहे हो? बोले बाबाजी आपको हॉस्पिटल लेना पड़ेगा. बोले हॉस्पिटल मुझे मत ले जाओ, एक साधक बेचारा भूखा है, बेशुद्ध पड़ गया, उसके पास ले जाओ पहले. मेरे जीने से कोई इतना फायदा फर्क नहीं हो सकता, लेकिन वो जवान साधक है, वो यदि कुछ हो जाए उसका
तो उसकी साधना अपूरी रहेगी, उसका परमार्थ अपूरा रहेगा। इसलिए मुझे लेके वहां चलो, और तुमने जो खाने पीने का दूध आदि लिया है तो साथ में ले लो। अगोदर त्या महात्म्याकडे घेऊन गेले, त्या साधकाला दूध टाकलं, पाणी टाकलं तोंडात, त्यावेळी त्याला थोडीशी चेतना आली, उठून बसवलं आणि त्याच्या अंगावरती हे केलं। याला स्वतः लागलेलं आहे, किती दयाळू जीवन आहे। एवढे संत दयाळू असतात, लक्षात ठेवा। त्याचं अगोदर सर्व केलं आणि सांगितलं की मला काही हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, मी जंगलातल्या झाडपाल्यानं काय करायचं ते करीन, मला कोणत्याही दवाखान्यात नेऊ नका। मी माझ्या आयुष्यामध्ये कोणाला छोटासा काटा सुद्धा टोचला नाही किंवा नख सुद्धा टोचलं नाही। माझ्या पूर्वजन्माच्या प्रारब्धाचं हे फळ आहे की कोणीतरी दुष्ट लोकांनी मला दरीत फेकून दिलं। मला त्यांच्याविषयी सुद्धा काही म्हणायचं नाही, त्यांना शापही द्यायचा नाही। एवढं निर्मळ जीवन असतं त्यांचं। विठ्ठल विठ्ठल अधिकाराचे चोखोबार आहे, याच अधिकाराचे, जसं मी त्या महात्म्याचं उदाहरण सांगितलं, त्याच अधिकाराचे सत्पुरुष चोखोबाराय होते। आणि चोखोबारायांनी पांडुरंगाला विनंती केली, अहो पांडुरंगा विनवितो तुझ, तुला विनंती करत आहे, विनवीत आहे, अखंड संतरज लागो मज, मला काही नको, माझं एवढंच मागणं आहे की मला संतांची रज अखंड लागो। वृंदावनात आम्ही राहायचो, ज्यावेळी श्रीमद भागवत अध्ययन करायचो, स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज होते, त्यांनी श्रीमद भागवतावरती 200 ग्रंथ लिहिले, इतके प्रकांड पंडित होते। काय त्यांना शंकराचार्य बनवण्यासाठी आले होते, पण महाराजांनी म्हटलं मला शंकराचार्य बनायचं नाही, मला साधकांना हे सर्व शिकवायचं आहे। ब्रह्मसूत्र असतील, उपनिषदा असतील, भागवत असेल, सर्व प्रकारच्या भागवताच्या टीका असतील, महाराजजी सर्व शिकवायचे, इतके कृपाळू होते। एकदा बसले तर 10-10 घंटे पाठ चालवायचे, एकदा बसले 10-10, 15-15 घंटे पाठ सांगायचे। कधी कधी त्यांना खायचे प्यायची सुद्धा हे राहायची नाही, स्मरण राहायचं नाही, एवढे उपकारी संत असतात। अखंड संत रज लागो मज, थोडासा चिंतन करू। विठ्ठला 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 संत चरण रजाची महती आहे। चित्रकूट पर्वतामध्ये कामतगिरी नावाचा एक पर्वत आहे। भगवान श्रीरामचंद्र प्रभू सीते लक्ष्मणासहित ज्यावेळी अरण्यात वनवासात होते, त्यावेळी कामतगिरीच्या जवळ आल्यानंतर सीतेनं आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी कामतगिरीची 3 प्रदक्षिणा केल्या होत्या। वनवासाचा प्रवास चांगला व्हावा म्हणून स्वतः रामचंद्र प्रभूनं सुद्धा कामतगिरी पर्वताच्या प्रदक्षिणा केल्या होत्या। त्याच देशातला एक राजा होता, नंतरची गोष्ट आहे, त्याला मुलबाळ नसलं। आजही ज्याची जी इच्छा धरून जर तिथं 3 प्रदक्षिणा आपण केल्या कामतगिरी पर्वताच्या, तर आपली इच्छा पूर्ती होते। विठ्ठला विठ्ठला कामतगिरीची प्रदक्षिणा, राजाला मुलबाळ नव्हतं। संत रजेचं महत्व सांगतो, अखंड संत रज लागो मज, याविषयी दृष्टांत आहे। संत रज संतांच्या चरणाला लागलेली रज आहे, ज्या रजेला संत चरणाचा स्पर्श झालेला आहे ती रज आहे। आणि राजाला मुलबाळ नव्हतं, कोणीतरी सांगितलं ज्योतिषानं कामतगिरीची प्रदक्षिणा करा, तुमच्या घरी मूल होईल, राजकुमार होईल, तो पुढे राजा होईल। त्याने ऐकलं। मग राजानं काय केलं, त्यांच्या घरी जो हत्ती होता त्या हत्तीची सवारी केली। प्रदक्षिणा पायी करावी लागत असते, बूट चप्पल सुद्धा प्रदक्षिणा करताना पायी नसला पाहिजे, हा नियम आहे।
तुम्ही आळंदीची माऊलीची प्रदक्षिणा करा, या पंढरीमध्ये पांडुरंगाची प्रदक्षिणा करा, वृंदावनामध्ये भगवंताची वृंदावन धामाची प्रदक्षिणा करा, 84 लक्ष परिक्रमा करा, या गोवर्धननाथाची परिक्रमा करा, कोणती करा. तर असा नियम असतो. मग राजानं काय केलं, त्याला वाटलं मी राजा कुठे पायी चालत बसू. हत्तीवर बसला आणि हत्तीवर अशी प्रदक्षिणा सुरू केली. तर त्यावेळी संत तुळशीदासजी होते, त्यांच्या काळातली गोष्ट आहे. त्यांचे दोस्त होते दुसरे संत रहीम. रहीम हा मुस्लिम संत होता, पण कृष्ण भक्त होता. आणि त्याचप्रमाणे कृष्ण भक्त होता, राम भक्त सुद्धा होता. आणि गोस्वामी तुळशीदासजी राम भक्त होते. आणि हे दोघं सुद्धा चित्रकूटची यात्रा करायला गेले आणि कामतगिरीची प्रदक्षिणा केली त्यांनी. आणि एका वृक्षाखाली बसलेले होते. तेवढ्यामध्ये राजाचा हत्ती आला तिकडून. त्या राजाच्या हत्तीवर तो राजा बसलेला, महावत समोर चाललेला आणि त्याचे जे सेवक होते ते पाठीमागे. ज्यावेळी महात्मा रहीमनं पाहिलं, अरे बाप रे, म्हणाला स्वतः प्रभू रामचंद्र प्रभूने सुद्धा नागव्या पायानं बिना चप्पल बूट न घालता त्या ठिकाणी या कामतगिरीची प्रदक्षिणा केली. आणि हा मूर्ख अहंकारी राजा हत्तीवर बसून प्रदक्षिणा करत आहे. आणि त्याच्या तोंडातून असे शब्द निघले त्या रहीमच्या, अरे बाप रे, कितना मूर्ख व्यक्ती है, या हत्तीवर बैठ के प्रदक्षिणा कर रहा है. अशा प्रकारचं त्या ठिकाणी होतं. तो बोलला असा. आणि तेवढ्यामध्ये तो हत्ती काय करायचा, सोंडेनं माती घ्यायचा आणि वरती फेकायचा. ही हत्तीची सवय आहे. बसला तो फुर 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 करतो, त्या ठिकाणी माती उडवत राहतो. माती उडवणं हत्तीचा स्वभाव आहे. कारण म्हणतात माती यासाठी उडवतो, मातीवर जर मुंग्या असल्या तर त्या मुंग्या उडून जातात. एवढ्या मोठ्या हत्तीच्या कानात जर छोटी मुंगी केली तर तेवढा मोठा हत्ती म्हणतो. म्हणून हत्ती कधी मुंग्यांना जवळ येऊ देत नाही, लक्षात ठेवा. तो बसायचा असलं ती जागा अगोदर हे करून टाकतो, फुकून टाकतो चौकडून त्या आपल्या सोंडेला, आणि नंतर तिथं बसतो. आता काय झालं की तो हत्ती सोंडेत माती घ्यायचा ना असा फेकायचा. सोंडेत माती घ्यायची, ती राजाच्या अंगावर जायची, डोळ्यात जायची, कानात जायची, नाकात जायची, केसामध्ये जायची. त्यावेळी कारण मूर्ख म्हणायचं कारण हे झालं होतं. एक तर तो याच्यावर बसला होता हत्तीवर. दुसरं कारण हे होतं की तुळशीदासजी आणि ते एका दगडावर बसलेले होते आणि यानं मूर्ख म्हटलं. मूर्ख यासाठी म्हटलं, त्याने म्हटलं, महावत, ये मूर्ख हाथी मेरे ऊपर मिट्टी फेंक रहा है, बोले धूल फेंक रहा है, इसको पहले मरवा दिया जाए. ले लो तलवार बंदूक, इसको उड़ा दो हाथी को. महावताला म्हटलं, बाबा मी या हातीची सेवा केली लेकरासारखी, आता या हातीला बंदुकीनं उडवायचं. पण राजाचा आदेश आहे. बोले जंजीर से बांध दो इसको, हाथी को, पेड़ को, और उड़ा दो इसको, मेरी आज्ञा है. आणि तो आता बंदूक यानं हातात घेतली, गोळी मारणार. तेवढ्यामध्ये रहीमला, ओ मूर्ख राजा, कितना मूर्ख व्यक्ती आहे तू. अरे बाप रे, त्या राजाला मूर्ख म्हटल्यानंतर सामान्य गोष्ट आहे का ती. ताडकन खाली उतारला, बोले महावत, हाथी की बंदूक घुमा दे, बोले इस साधू को उड़ा दे, मुझे मूर्ख कहता है. आता तुलसी बाबा होते आमचे मधात बसलेले. तुलसी बाबाला वाटलं आपला मित्र मारल्या जातो, आता त्याला वाचवणं आपला धर्म आहे. अरे संकट काळी मित्राला सहकार्य करणारा जो असतो त्यालाच मित्र म्हणतात. आणि माझ्यावर आता याच्यावर संकट आलं. आणि मग तुळशीदासानं म्हटलं, महाराज थोडंसं थांबा. महाराज तुम्ही काही हरकत नाही, हा माझा दोस्त आहे, माझा मित्र संत आहे, महाराज तुम्ही, पण मला थोडंसं 2 शब्द बोलू द्या. मला याने मला मूर्ख कशामुळे म्हटलं. त्यांनी सांगितलं, मूर्ख तुम्हाला याच्यासाठी म्हटलं, जो तुमच्या उद्धारासाठी ही कामं करून राहिला आणि तुम्ही त्यालाच बंदुकीनं मारून राहिले. म्हणजे कोण, हत्ती? बोले हा सा हत्ती. बोले कैसे? तर त्यांनी सांगितलं कसे ते. विठ्ठला 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 जी सरज से अहल्या तरी ओरज ढूंढत गजराज. काय म्हटले तुलसीदासजी,
जी सरजसे अहल्या तरी ओ रज धुंडत गजराज. ज्या पावलाच्या मातीनं अहिल्यासारखी नारी काय तरली. शिळा होती मनुष्य झाली, शिळा होते मनुष्य झाली. थोर कीर्ती वाकाली, थोर कीर्ती वाकाली. लंका दहन केली, लंका दहन केली. हनुमंत काशाने चांगले चांगले नाम चांगले चांगले. हनुमंत काशाने नाम चांगले शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली. लंका दहन केली हनुमंत काशाने. शिळा जी होती त्या शिळेवरती प्रभू रामचंद्राच्या पावलाचे रजकन पडले. तर शिळा होती तर तिची नारी झाली म्हणजे अहिल्या होऊन गेली. एवढी त्या रजकनाची महती आहे. आणि महाराज तुम्ही सम्राट आहात, आमचा संत तुम्हाला फक्त मूर्ख म्हटला तर एवढा राग आला. आणि खरोखर तुम्हाला मूर्ख नाही महामूर्ख म्हणायला पाहिजे होतं. आमच्या संतांनी सामान्य म्हटलं मूर्ख, तसे तुम्ही तर महामूर्ख असायला पाहिजे. अरे कोणाला कशा समाधाने काही सांगता येत नाही. विठ्ठला 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 हो. जुन्या काळामध्ये पोलीस पाटलाला एक कोतवाल असायचा. आता ऐक नाही पता कोतवाल असायचे आहेत का कोतवाल. आणि ते पाटील काय घोड्यावर बसून चालायचे आणि ते कोतवाल बिचारा लगाम धरून पायी पळायचे. मग पाटलाला दुसऱ्या गावाला जायचं होतं आणि जाताना एक छोटीशी नदी होती आणि ते घोडं नाही पळालं तर मग घोड्याला मारायला पाहिजे का नाही. चाबकानं त्या कोतवालालाच मारायचं. गरीब माणूस पाटलाचं काम. आणि मग काय झालं, ते घोडं लागलं पळायला. तो कोतवालाही पुढे पळायला लागला. पुढे नदी आली. नदी आल्यानंतर घोडं असं उतरलं खाली, पुढच्या कराडीहून असं चढायचं. तर ते बसण्याची जे असतं त्याला खोगीर म्हणतात. घोड्यावर जे बसतात का नाही खोगीर असतात, पाय घालायचे रिकाम असते, असं असतं ते. आता ते खोगीर झालं ढिल्लं आणि घोडं जोरात उतरलं स्पीडमध्ये वरी चढल्यावर खोगीर फिरला. पाटील झाला खालून पाय झाले असे पाटलाचे वरी आणि घोडं पुढे झालं असं चालायला लागलं. आणि ते पडला पाटील. पडल्यानंतर कोतवाल म्हणला पाटील पडलो 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 पडलो. उठला पाटील. नवीन नवीन पोरं सायकल शिकतात, पडले की ते आपल्याला लागलं काय हे पाहत नाही, आपल्याला कोणी पाहिलं की नाही हे पाहतात. हे आता काय मानसिकता आहे. आणि मग त्या पाटलाला पडले पडले पडले. पाटील जसा उठला किती लागलं आणि किती घासलं हे पाहिलंच नाही. जसा उठला चाबूक घेतला, 2 फटके मारले. इथं नदीवर म्हटला पडले पडले तर काही हरकत नाही, पण गावात का कोणी विचारलं काय झालं तर घसरले म्हणायचं. तर घसरले तर पडण्यात लागलं तेवढंच नाही, काय फरक. पण त्याला पडल्यापेक्षा घसरण्यात थोडंसं बरं वाटत होतं. तसं कोणाला कशात बरं वाटेल सांगता येत नाही. हा म्हणाला मूर्ख नाही, याला महामूर्ख म्हणायला पाहिजे. तो राजा म्हणाला मूर्ख म्हटलं तर मी शांत झालो असतो, पण महामूर्ख म्हटल्यानं आपण आता शांत होणं शक्य नाही. आता गोळी तुला लागणारच म्हणून समज. गोळी मारा ना म्हणतात. तुमच्या गोळीला कोण अडू शकतं. तुम्ही राजा आहात, मारा तुम्हाला मारायचे असे. मला ऐकून तर घ्या 2 गोष्टी. विठ्ठला 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 जी सरजसे अहिल्या तरी वो रज धुंडत गजराज. अरे ज्या मातीनं ज्या धुळीनं अहिल्याचा उद्धार झाला, हा हत्ती तीर धूळ शोधत होता आणि आपल्या राजा महाराजाच्या डोक्यावर टाकत होता की तुमचा उद्धार व्हावा म्हणून. हत्ती काय त्याच्यासाठी करत होता का? त्याचा स्वभाव होता. परंतु हत्तीला वाचवायचं होतं आणि तुलसीदासांना रहीमला वाचवायचं होतं. किती हुशार तुलसीदास. ते म्हणे बाबा अरे ह्या मातीनं काय तरली अहिल्या तरून गेली आणि ती रज आपल्या मालकाच्या डोक्यावरती उधळण्यासाठी हत्ती सोंडेत माती घ्यायचा आणि तुमच्या अंगावर उधळायचा.
तुमच्या उद्धारासाठी जो ते करायचा आणि तुम्ही त्याला मारायला बंदूक काढली काय? आणि त्या हत्तीला विनाकारण मारणारा उद्धार करणारा म्हणून आमच्या संतांनी तुम्हाला मूर्ख म्हटलं. मग काही चुकलं का? मग महामूर्ख कशाला म्हटलं? तुम्हाला महामूर्ख म्हणायला पाहिजे होतं. अरे मूर्खा, साक्षात रामचंद्र प्रभूने ज्या कामतगिरी पर्वताची नग्न पैर म्हणजे नागव्या पायानं उघड्या पायानं हे केली प्रदक्षिणा आणि तू त्या हत्तीवर बसून करत आहे म्हणून तू महामूर्ख आहे. त्याला दोन्ही गोष्ट मान्य झाल्या. ताडकन खाली उतरला आणि स्वामीच्या पाया पडला. म्हणजे त्या रहीमलाही सोडलं आणि त्या हत्तीलाही सोडलं. म्हणजे आता पायी करतो परिक्रमा. हे अखंड संत रज लागो मज. राजाने म्हटलं ह्या रजेला या मातीला आता कधी सोडणार नाही, वर्षभरीची परिक्रमा करेल असा संकल्प त्याने केला. चोखोबांची तीच इच्छा आहे. विठ्ठल आणि अखंड संत रज लागो याचं संत चोखोबात प्रत्यक्ष उदाहरण आहे. ज्यावेळी नामदेवरायांना शेवटी जायचं होतं तर नामदेवराय म्हणे देवा मला कुठेही पाठवू नको, माझी एकच इच्छा आहे तुझ्या पायरीत माझी समाधी व्हावी आणि पंढरीला येणारा प्रत्येक वैष्णव माझ्या डोक्यावरती माझ्या पायरीवर पाय देऊन तुझ्या दर्शनाला जावं. एक गोष्ट. परंतु तसं आहे का? जिथं पाय देऊन जायचं तिथं लोकांनी मंदिर बनवून ठेवलं. आता नामदेवराची इच्छा पूर्ण झाली. पायरी खाली समाधी, पायरीवर पावलं देऊन माझे वैष्णव तुझ्या दर्शनाला गेले पाहिजे आणि त्या वैष्णवाची रजधूळ माझ्या पायरीवरती माझ्या समाधीवर पडली पाहिजे. आणि तिथं मंदिर बांधला तर त्या मंदिरावर पाय देऊन जाते. चोखोबारानं मागणी केली, माझे गुरु पायरीत आणि माझा काही एवढा मोठा अधिकार नाही की तुझ्या मंदिराच्या पायरी समाधी मिळेल. मी तर फार छोटा आहे. ते किती महान होते पण किती लहान समजत आहे. मला नाही तरी पायरी समाधी मिळाली, परंतु पायरीच्या खाली तरी मला समाधी दे. पांडुरंगा, माझी समाधी तुझ्या पायरीच्या खाली व्हावी आणि पंढरीचा येणारा प्रत्येक वैष्णव माझ्यावरती मस्तकावर पाय देऊन माझ्यावरती धूळ टाकून तो जावा. अखंड संत रज लागो मज ही माझी इच्छा आहे. आणि तिथे चोखोबांची समाधी सुद्धा पायरीच्या शेजारीच खाली आहे. पण तिथेही कोणी हे करत नाही, पाहून देऊन जात नाही. या परंपरा आपण बंद पाडल्या. विठ्ठला 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 आणि पुन्हा काय मागणी केली दुसऱ्या चरणात?
विठाला हो नामाची आवडी उच्चारा हा कंठी करी कृपा दृष्टी मजवरी. 3 मागण्या केल्या. देवा तुझ्या नामाची आवड, माझ्या कंठामध्ये तुझ्या नाम आणि त्या नामाची आवड, आणि तिसरी गोष्ट कृपादृष्टी. तुझी सदैव कृपादृष्टी माझ्यावरती असावी. तुझ्या नामाच्या विषयी माझ्या अंतकरणामध्ये आवड निर्माण व्हावी आणि सदैव कंठामध्ये तुझं नाम असावं. विठ्ठला विठ्ठला पुष्कळ याच्यामध्ये चिंतन आहे, अर्थ आहे, पण आपला वेळ सुद्धा संपत आलेला आहे. वेळेनुसारच या ठिकाणी चिंतन चालवायचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो संतांचा विषय, संतांची भक्ती नाम भक्ती आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कलियुगी केवल नामाधारा, सुमिरी सुमिरी नर उतरही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हरेर नामैव 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 केवलम, कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. ही सर्व नामाची महिमा आहे आणि अखंड दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. अहोरात्र त्या ठिकाणी भगवंताच्या नामाची आवड आणि त्या नामाचं उच्चारण कंठामध्ये राहो. आणि परमेश्वरा हे सर्व करत असताना तुझ्या कृपेशिवाय काही होऊ शकत नाही, म्हणून तुझी कृपा दृष्टी राहो. विठ्ठला विठ्ठला चरणामध्ये संत चरणाची रज अखंड मागितली, दुसऱ्या चरणामध्ये नामाची अखंड उच्चार आणि अखंड कृपा दृष्टी तुझी, आणि तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात ते बोला. पंगतीचे शेज उच्चिष्ट प्रसाद, पंगतीचे शेज उच्चिष्ट प्रसाद, पंगतीचे उच्चिष्ट प्रसाद, पंगतीचे उच्चिष्ट प्रसाद, पंगतीचे शेज उच्चिष्ट प्रसाद, पंगतीचे शेज उच्चिष्ट प्रसाद, पंगतीचे शेज उच्चिष्ट प्रसाद, पंगतीचे शेज उच्चिष्ट प्रसाद. तेने सर्व बाधा हरे माझा, सर्व बाधा हरे माझा, सर्व बाधा हरे माझा, सर्व बाधा हरे माझा. नामाची आवडी उच्चार हा कंठ, नामाची आवडी उच्चार हा कंठ, नामाची आवडी उच्चार हा कंठी, 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 नामाची आवडी उच्चार हा कंठी. ढोबार घुमाई, ढोबार हरी हरी ढोबार घुमाई, आ ढोबार ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई. पंगतीचे शेष उच्चिष्ट प्रसाद, तेने सर्व बाध हरे मज. पंगतीचे उच्चिष्ट
किंवा पंगतीचे शेष, पंक्तीमध्ये जे शिल्लक राहिलेलं आहे, भोजन करून श्रेष्ठाच्या संतांच्या पंगतीमध्ये जे शिल्लक राहिलेलं आहे ते उच्चिष्ट, आणि ते उच्चिष्ट म्हणजे संतांचा प्रसाद. पांडवाच्या रासू यज्ञामध्ये सुखदेवांनी साधू संतांच्या फेकलेल्या पत्रावळीवरचं उच्चिष्ट सेवन केलं होतं काय, आणि तेवढंच ऋण पांडवांचं राहिल्यामुळे परीक्षित राजाला 7 दिवस पर्यंत श्रीमद ज्ञान यज्ञ सांगायला, भागवत ज्ञान यज्ञ. शुकाचार्यांनी विचारलं, परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला, गोदोहन पर्यंतम, जो सुखदेवासारखा साधू गोदोहन पर्यंतम ग्रहेषु ग्रहमेधीनाम, ग्रस्ताच्या घरी सुखदेव फक्त गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो तेवढे थांबत होते, त्याच्यापेक्षा अधिक थांबत नव्हते. संत डोंगरेजी महाराज सांगायचे, विरक्त पुरुषाने कभी भी ग्रस्तों के घर में नहीं रुकना चाहिए ज़्यादा, क्योंकि ग्रस्तों के घर में काम के परमाणु हो सकते हैं. डोंगरेजी महाराज सांगायचे, आम्ही त्यांचे ते भागवत ऐकायचो, ते सांगायचे अशा गोष्टी. तर बरोबर आहे, म्हणून ते फक्त गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो तेवढेच ग्रस्त आश्रमात थांबायचे. कोणाच्या घरी गेले तर, एक तर जायचेच नाही, गेले तर तेवढं थांबायचे, असा त्यांचा नियम होता. इथं सांगतात पंगतीचे शेष, पंगतीमध्ये राहिलेलं पत्रावळीवरचं शेष जे उच्चिष्ट अन्न, शेष म्हणजे शिल्लक राहिलेलं, उच्चिष्ट म्हणजे उष्ट, आणि प्रसाद म्हणजे त्या ठिकाणी जो उच्चिष्ट राहिलेला प्रसाद. हरिराम व्यास नावाचे एक साधू होते, ज्यांचं चरित्र आहे वैष्णव चरित्रामध्ये. त्यांचा नियम होता, पती पत्नी होते, ते रोज आपल्या घरी संतांची पंगत उठवायचे, संत लोकांना जेवू घालायचे, जेवढे येतील तेवढे. बाई स्वतः स्वयंपाक करायची आणि साधू संत महात्मे जेवले, आणि त्यांच्या पत्रावळीवर जे उच्चिष्ट राहील ते बाईनं एकत्रित करायचं. आणि हरिराम व्यास ब्राह्मण होते, कोणत्याही जातीचा संत जेवून गेला आणि त्यांचं उष्ट राहिलं, हरिराम व्यास आणि त्यांचे पत्नी त्याच्यावर तेच भोजन करायचे, उच्चिष्ट सेवन करायचे. एके दिवशी अशी घटना घडली, ते कुठेतरी परगावी गेले होते. सांगितलं, मी जरी गेलो तरी संतांचं भोजन पंगत बंद पडू देऊ नको, रोज स्वयंपाक करायचा, संतांना जेवू घालायचं. बाई संतांना रोज स्वयंपाक करायची, जेवू घालायची, आणि उष्टावळी राहिलेली काढून ठेवायची की महाराज येतील त्यावेळी त्यांना ते मागतील तर द्यावे लागेल. मग एके दिवशी काय झालं, उष्टावळी काढायची विसरून गेली. जेवलेल्या पत्रावळ्या उचलल्या, एका ठिकाणी टाकल्या, आणि स्वच्छ रस्ता स्वच्छ करणारी भंगीन होती, ती यायची नेहमी तिथं. कोणाचं शिळं पाकं उष्ट राहिलेलं ते आपल्या टोपल्यात काढून घेऊन जायचे. त्या बाईनं झाडू गिडू मारला रस्त्यावर, पाहिल्या पत्रावळ्यावर उष्ट पडलेलं आहे. प्रत्येक पत्रावळीचं उष्टावळी त्या भंगीनं आपल्या टोपल्यात काढली काय, आणि टोपल्यात काढली, आणि ते उच्चिष्ट, तिनं काय उच्चिष्ट म्हणून नाही, प्रसाद म्हणून नाही, गरिबी होती, साधू लोकांचं उष्ट खायची रोजची त्यांची सवय होती. मग ती टोपल्यात घालून चालली होती. तेवढ्यामध्ये हरिराम व्यास गावावरून येत होते, घरी आले, म्हणले, का ग संतांचा प्रसाद? हो, मी आज विसरूनच गेले, तुम्हाला प्रसादच काढून ठेवला नाही. त्यांनी पाहिलं होतं त्या भंगींना टोपल्यात नेलंय, घर सोडून तिच्या मागे पळायला लागले. भंगीन बाई, अरे थोडासा प्रसाद दे, माझा रोजचा नियम आहे साधूचं उच्चिष्ट का. लक्षात घ्या, तुम्ही ग्रस्ताश्रमी संसारी लोक कधी कोणाच्या ताटात राहिलेलं उष्ट कधी खायचं नाही, लक्षात ठेवा. कारण शास्त्र सांगते उच्चिष्ट भोजनच स्वान. तुम्ही एकमेकाचं उष्ट खाल्लं तर पुढच्या जन्मात तुम्हाला कुत्रा व्हावं लागतं, कुत्र्याच्या जन्माला जावं लागतं. मग त्याच्यासाठी ग्रस्ताने कधी एकमेकाचं उच्चिष्ट कधीच खायचं नाही. उच्चिष्ट शेष म्हटल्यानंतर भगवंताचा नैवेद्य जो दिला जातो आणि तो दाखवून परत घेतला जातो त्याला शेष म्हणतात. आणि साधू जेवल्यानंतर जे पत्रावळीवर ताटात राहील त्याला उच्चिष्ट म्हणतात. आणि म्हणून खायचं असतं उच्च, एक तर देवाचं शेष खाल्ला पाहिजे, नाहीतर संतांच्या पत्रावळीचं खाल्लं तर कोणता दोष राहणार नाही. तुमचं जीवन निर्दोष होईल. एवढंच नाही,
त्या अन्नाने तुमच्यामध्ये भक्ती आणि परमार्थाचा संस्कार उगवल्याशिवाय राहणार नाही. एवढं साधू संतांचं उचित श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल नारद दासी पुत्र होते. एका ब्राह्मणाच्या घरी चातुर्मास्य होता. तिथे साधू लोक आले होते. त्याची आई दासी होती, काम करणारी लोकांच्या घरी, काय मजदुरीनं काम करणारी. आणि रोज त्याची आई आणि नारदजी दासी पुत्र होते, उष्ट खायचे. त्याचा परिणाम दुसऱ्या जन्मामध्ये नारद झाले. तो दासी पुत्र कोण झाला? नारद झाला. हे उचिष्ट सेवनाचं फल आहे. उष्ट खाल्लं मागच्या जन्मामध्ये, पुढचा जन्म नारदजीचा म्हणून झाला. अखंड अहोरात्र भगवत सानिध्य आणि संकीर्तन. विठ्ठल विठ्ठल हो. तुका म्हणे शेष सेवी नावडी, वचन न मोडी बोलिले ते. काय साधूचं वचन सुद्धा शेष किंवा प्रसाद आहे. म्हणून व्यास उचिष्ट जगत्र आहे. जे संपूर्ण शास्त्र वगैरे जे काय ते व्यासांचं उचिष्ट आहे. आणि ते साधू लोक सेवन करतात आणि ते सेवन करतात तुम्हाला सांगतात. व्यासांनी भागवत लिहिलं. भागवत लिहिलं तो कोणी कथात लावत नव्हतं. नंतर सुतजी म्हणाले की बाबा कथा लावा, पण आम्हाला सुखदेवांच्या मुखातून ऐकायची आहे. कशी ऐकायची आहे? सुखमुखादमृतं द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयम्. ज्या वाणीला, ज्या शब्दांना सुखाच्या वाणीचा स्पर्श झाला ते शब्द ऐकले तर उद्धार आहे. म्हणून सुखाच्या वाणीचा स्पर्श ज्या ग्रंथाला झाला त्याला म्हणतात श्रीमद भागवत. म्हणून तो सुद्धा संतांच्या वाणीचं उच्चिष्ट आहे. आणि उच्चिष्ट सेवन केलं तरच उद्धार होतो. आणि म्हणून आपल्या घरी संत आले, महात्मा आले, सत्पुरुष आले, त्यांचं उच्चिष्ट फेकल्या जाऊ नये. लक्षात ठेवा. चरण धुतले काही लोकांना काहीच माहीत नसतं. पाय धुतल्यानंतर ते तीर्थ म्हणून सेवन करावं लागत असतं. लोक म्हणतात टाका तुळशी, द्या फेकून बाहेर गेले, तर तो संतांचा अपमान होईल. तुम्हाला तर काही लाभ तर होणार नाही. त्याच्यासाठी हे आपल्या धर्मातल्या सर्व सूक्ष्म गोष्टी आहेत. या सर्व जीवाच्या उद्धारासाठी आहे सज्जनांनो. आणि म्हणून पंगतीचे शेत उचिष्ट प्रदान तेर सर्व बाद हरे मज. काय जे काही त्या ठिकाणी अंतकरणामध्ये क्लेश असतील, पंचक्लेश आहेत, अज्ञान आहे, मोह आहे, माया आहे, हे सर्व त्यांच्या उचिष्टाने निवृत्त होत असतं आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. अशा प्रकारचं आहे. आणि शेवटी चोखा म्हणे माझा हाची नवस. काय? आणि पूर्वा सावकास देवराया. वरती ज्या 3 कडव्यामध्ये सांगितलं हाच माझा नवस आहे आणि या माझ्या सर्व प्रकारच्या नवसाला तुम्ही पूर्वा देवराया, एवढीच माझी इच्छा आहे. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वरा हो. शेवटचे 2 शब्द. श्री क्षेत्र दाताळा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संगीत, भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह. आजचा मला वाटतं कितवा दिवस आहे? 5वा 6वा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आली. सज्जनांनो, एवढा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आपण दरवर्षी करत असता. हा परमार्थ काय दातळ्यामध्ये हा परमार्थ जो चालू आहे. कारण आपलं गाव सामान्य गाव नाही, हे ऐतिहासिक गाव आहे. या गावात इतिहास घडलेले आहे. आणि आपलं मंदिर सुद्धा मला वाटतं 200 वर्षापेक्षा आता जास्त झाले. म्हणजे 2 शताब्द्या जायला सामान्य गोष्ट नाही. एवढ्या पुरातन काळापासून आपलं दाताळा हे गाव धार्मिक आहे. एक नाही, या गावाने आमचे आदरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी हरिभाऊ महाराज सारखे संत दिले. एक नाही, अतिशय विद्वान संत होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेदांती म्हणून त्यांची ख्याती होती. गुरुजीकडे ते वेदांत शिकले.
माझा आणि त्यांचा खूप परिचय होता. ज्यावेळी मी संस्थेमध्ये शिकायचो त्यावेळी त्यांच्या नेहमी भेटीगाठी व्हायच्या आणि पंढरपूरला पाठ वगैरे घ्यायचे. रंगनाथ महाराज गुरुजीसुद्धा परभणीला आपल्या यालाच पंढरपूरला मुरलीधर मंदिरामध्ये त्यावेळी पाठ घ्यायचे. आणि गुरुजींची माझी भेट मी 5 वर्षाचा असताना झाली. किती 5 वर्षाचा होतो. पहिली तुळशीची माळ मी गुरुजींच्याच हातानं माझ्या गळ्यात टाकली. आणि मला एक संत होते, ते संत न्यायचे त्यांच्याकडे नेहमी. पण मी लहान असल्यामुळे ते वेदांत मी ऐकायचो पण काहीच कळायचं नाही. वय नव्हतं कळायचं ते, आहे की नाही. आणि गुरुजींचं कसं होतं, ते वेदांत सांगत होते. जे उद्धाराचं ज्ञान आहे तेवढं सांगायचे. काय जे उद्धाराचं नाही त्या गोष्टी अजिबात सांगायचे नाही. त्यांनी आपलं संतत्व शेवटच्या कडेपर्यंत स्थिर ठेवलं, तसं ठेवलं. ते इकडे तिकडे वाहिले नाही. बाकीचे बरेच लोक इकडे वाहिले, काही तिकडे वाहिले, काही तिकडे वाहिले, की नाही. आणि आपल्या हरिभाऊ महाराजांच्यावरती त्यांचा खूप अनुग्रह होता. काय हे गुरुजींचे लाडके होते. शेवटचे शिष्य होते. 4-5 पोरं असले, शेवटचं पोरगं असलं तर मराठवाड्याच्या भाषेमध्ये त्याला शेंडेफळ म्हणतात. काय म्हणतात? शेंडे म्हणजे शेवटचं शेंडेफळ, आहे की नाही. तसे हरिभाऊ गुरुजींचे शेंडेफळ होते, शेवटचे शिष्य होते. आणि त्यांनी खूप बारकाईनं श्रवण केलं, गुरुजींचं सर्वस्व घेतलं. म्हणून गुरुजींचे अनेक ग्रंथ लिहिले त्यांनी, त्यांच्या प्रवचनाच्या कीर्तनाच्या मालिका लिहिल्या. आणि त्या काळामध्ये माझे आणि हरिभाऊ महाराजांची भेट व्हायची. साधकावरती खूप प्रेम करणारे संत होते, विद्वान होते. आणि या आपल्या दाताळ्याच्या मातीमध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणून ही संताची भूमी आहे, परमेश्वराची भूमी आहे. काय आणि ही माती संत देत राहते, है की नाही. आताही आमचे आता लाडके असणारे मंगेश महाराज, है की नाही, कमी वयामध्ये खूप छान अशा प्रकारचा अभ्यास केला. काय असतं, जिथं पिकत असतं ना तिथं विकत नसतं, त्याला महत्त्व नसतं. केळीच्या बागात ते केळी तिथं पिकतात, ते लोक केळं खातच नाही. आणि तिकडे ऊस लावतात. आपल्याकडे आता ऊस आता लावून राहिले पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तिथं एक संस्था होती, गुरुजींचे एक शिष्य होते, ते नांदेडचे होते तिकडचे. आणि त्यांच्याकडे आम्ही अमृतानुभव ऐकायचो. आणि आम्ही काय फार संपले, संध्याकाळी फिरायला गेलो की एक जण 10 उसं खायचे. ते काय रसवंत्या नव्हत्या त्यावेळेस, आमचे तोंडच रसवंत्या होते. आणि मग ते काय करायचं, प्रत्येकानं आपापला कोणाचा ढीग मोठा होतो ते चिवट्याचा, ते चावून चिवट्या फेकते. आणि मग तिकडचे लोक म्हणायचे, ज्या भागात गेलो आम्ही उसं खायला, म्हणजे इकडं फॅक्टऱ्या येऊन गेल्या आज, उसाच्या फॅक्टऱ्या. आमचं नावच उसाच्या फॅक्टरी होतं बरं. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गुरुजींची देण आहे. आणि बालपणामध्ये आपल्या मंगेश महाराजांनी सुद्धा खूप छान अशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे. कंठ गोड आहे, मधुर वाणी आहे, गायन चांगलं आहे, की नाही. मी सांगतो काय, तिकडं कोणीच उसं खायचं नाही. काय माणसं सोडा, म्हशीच्या पुढे सुद्धा उसं टाकले तर म्हशी खायच्या नाही. काय कारण काय जास्त आहे म्हणून तिकडं काही महत्त्व नव्हतं. तसं अरे आपल्या घरचा जरी संत झाले तेवढीच विद्वत्ता असते. बाहेरच्याला आपण किंमत देतो, द्या जरूर तुम्ही कोणालाही किंमत, त्याच्याबद्दल नाही. पण आपल्यालाही त्या ठिकाणी आपलं जे असतं त्याला किंमत द्यायची नाही अशी भावना कधी ठेवू नये. काय आपल्यानं सुद्धा तीच मेहनत केली आहे, दुसऱ्यानं सुद्धा तीच मेहनत केली आहे. आणि आमच्या परमार्थामध्ये आपपर नाही, हे आपला ना परका असं नाही. अशा प्रकारचं हे सर्व गोष्टी आहे. यावर्षी आमचे हे दादा अति सुंदर अशा प्रकारचा मृदंग वाजवणार करताना, हे असे मृदंग तिकडं मराठवाड्यात ऐकायला मिळतात. मी जात असतो, हजारो लोक असतात कीर्तनाला, 4-4, 6-6. परवा दिवशी आपल्या कोथळ्याच्या सप्ताहामध्ये 1.5 लाख लोक होते ऐकायला. किती तेवढ्याला एकाच आमदारानं भंडारा दिला. प्रत्येक आता जे आमदार निवडून आले ते आपलाच आश्रम आहे तिथं, तर त्याचा शेवटची पंगत आमदाराकडे असते. आपल्या विदर्भात एका तरी आमदारानं आजपर्यंत पंगत दिली का तुम्ही आठवता? एकाने दिले कधीच देणार नाही, कारण तो मराठवाडा आहे, तो आहे की नाही. धार्मिक लोक. आणि आमदाराच्या गळ्यामध्ये माळा, जिल्हा परिषदेचे सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये सर्व माळकरी लोक आहेत ते. आणि म्हणून इकडं तिकडं खर्च आम्ही दरवर्षी त्या आमदाराकडून ते म्हणे, मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत माझी पंगत, नसलं तरी माझी पंगत राहील. काय अशी पद्धत आहे. राजनेता जरी आहे तर धार्मिक आहे, ती जमीन धार्मिक आहे, ती संतांची भूमी आहे.
तुम्ही म्हणाला आपली का राक्षसाची भूमी आहे का, पता नाही कोणाची भूमी आहे, पण तसा भाव निर्माण होत नाही अशा लोकांमध्ये. काय आणि लोक म्हणतात काय नाही, हे गरीब लोकांचं काम आहे, हे कीर्तन ऐकणं, भजन म्हणणं, कीर्तन करणं, हे लोक दरिद्र हे आणि हे कामं करावे ना आम्ही, आम्हाला काय गरज आहे का. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी, तोपर्यंत तुला कळणार नाही. म्हणून मला एवढं सांगायचं की या वर्षी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळा रस दरवर्षी असतो. गायनाचार्य सुद्धा आमचे कृष्णा महाराज आहे, राम महाराज आहेत राजपूत, अति सुंदर त्यांनी गायन केलं. आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर आपले मंगेश महाराज सुद्धा आले. माझा जीवात जीव आला, एक नाही, जीव आल्यानंतर जीवात जीव येत असतो, लक्षात ठेवा. तोपर्यंत जीवात जीव येत नाही. कारण मी जरी दातळ आलो केव्हाही डॉक्टर साहेबाकडे विचारत असतो, मंगेश महाराज कुठे आहेत, काय चालू आहे. अरे संतांना नाही विचारायचं तर कोणाला विचारायचं. तर मग अशा प्रकारचा चांगला योग आहे आणि अशाच प्रकारचा उत्तम शांत सप्ताह. कसा सप्ताह आहे आपला, नाही तर इतकी गर्दी असते, चिवचिव असते, काहीच नाही. जसं मी सुरू केलं तसं आतापर्यंत एकही उठून उभं राहिलं नाही, एकही तिकडे गेलं नाही, फिरलं नाही, डोकं इकडे तिकडे केले नाही. एवढ्या निरीव शांततेनं तुम्ही श्रवण केलं. असे कोण्याही संत सत्पुरुषाचं सर्वांनाच करायचं असेल तर याच पद्धतीनं करत जा आणि त्याच्यापासून तुम्हाला जीवनाचा लाभ होईल. वेळ झालेला आहे आणि म्हणून झालेली ही कीर्तनरूपी सेवा परमपिता पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोले जय गुरे वेळी वाकुडे उत्तरे, महाराज तुम्ही सिद्धा नाही विचारिला देकार म्या फुला, क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वराला काबाया पैकी करा, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम. म्हणा म्हणा सर्वजण म्हणा, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. उपस्थित संपूर्ण प्रभुप्रेमी भक्तांना समरेन रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. आवाज वाढवा. रामकृष्ण हरी. या महिन्यात 15